नमस्कार, मी प्रफुल्ल पाटील. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. दिल्ली येथील क्रिकेट क्लबच्या 150 कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. 150 कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास 150 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. 24 कोटी रुपये हे क्रिकेट असोसिएशनच्या रिन्युवेशनसाठी तयार करण्यात आले होते, मात्र त्याचं टेंडर 114 कोटींनी देण्यात आलं. त्याचबरोबर निनावे कंपन्यांना याचं टेंडर देण्यात आलं. एवढेच नाही तर 16,000 प्रतिदिन प्रति लॅपटॉप भाड्याने देण्यात आले. यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे जोवर चौकशी पूर्ण होत नाही तोवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा आणि प्रकरणाची चौकशी चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निदर्शनावेळी पुणे शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळजवळ 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 24 कोटी रुपयांचं फिरोजशाह खोसला स्टेडियमचं जे रिनोव्हेशनचं काम आहे ते 114 कोटी रुपयांना त्यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की 16,000 रुपये प्रतिदिन प्रति लॅपटॉप या पद्धतीने एवढ्या प्रचंड पद्धतीने त्यांनी लॅपटॉप भाड्याने दिलेले आहेत. 4 संडास बांधण्यासाठी 4.5 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. अनेक बेनामी कंपन्या आहेत, अनेक कंपन्यांच्या नावाने पत्ते तर दिले आहेत पण प्रत्यक्षामध्ये त्या कंपन्या अस्तित्वात नाहीत. एका अगरबत्तीवाल्याच्या नावाने त्याला स्टेडियम बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे जे भ्रष्टाचाराचे जे पुरावे आहेत हे समोर आलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये या सर्व प्रकरणाची निष्पक्ष पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत अरुण जेटली यांनी वित्तमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने म्हटलं होतं की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, पण प्रत्यक्षामध्ये त्यांची कृती आता उलटी दिसते. तेव्हा या ठिकाणी अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं यासाठी आम्ही आंदोलन करतोय. बरोबर आहे, कीर्ती आझाद हे गेल्या 8 वर्षापासून या मुद्द्यावरती लढत होते. त्यांनी याच्याबद्दलचे अनेक पुरावे समोर दिले होते. या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की भारत सरकारचे जे गृह मंत्रालय आहे त्यांनी याबद्दलची चौकशी करण्यासाठीचे आदेश हे दिल्ली सरकारला दिलेले आहेत आणि या आदेश मिळाल्यानुसार त्यानुसार चौकशी दिल्ली सरकारला अधिकार नाही. दिल्ली सरकारला नाही त्याला त्याचं कारण असं की दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन हे दिल्लीमध्ये रजिस्टर्ड आहे आणि त्याच्यामुळं आणि तो स्पोर्ट्स हा विषय हा राज्यसूचीतला विषय आहे. त्याच्यामुळे याबद्दलची सगळी चौकशी करायचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत, दिल्ली सरकार. लोकमत परिवाराच्या वतीनं अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. भाजपची भूमिका छोट्या राज्यांना अनुकूल आहे. राज्यात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी विधानसभेत याबाबत बहुमत मिळाल्यास आमचा त्याला विरोध असणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पुढच्या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या नावाने निवडणूक लढवावी. मतपेटीद्वारे याचा निर्णय झाल्यास आम्हालाही तो मान्य राहील, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं. लोकमत परिवाराच्या वतीनं शरद पवार यांचा अमृत महोत्सवानिमित्त लोकमत माध्यम समूहाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुण्यातील लोकमत भवनात रंगलेल्या या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, व्यवसाय, प्रशासन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकमतच्या विविध आवृत्त्यांमधील संपादकांनी पवार यांच्याशी संवाद साधला. दिल्ली क्रिकेट असोसिएशन देशातले जे सगळे असोसिएशन आहेत त्यातली फार वेगळी असोसिएशन आहे. याचा मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, त्याचे अध्यक्ष आमचे अजय शिर्के आहेत. आता अजय शिर्केनं कोणी फुकट पास मागायला गेला तर त्याचं उत्तर काय होतं हे जे शिर्केनं ओळखतात त्यांना ठाऊक आहे. ते असं कशा गोष्टीला पाठिंबा देत नाही. पण दिल्लीमध्ये कॉम्प्लिमेंटरी पासेस हे आम्हाला द्यावे लागतात सगळीकडे. मी मुंबईचा अध्यक्ष आहे, तो मुंबईसुद्धा कमिशनर पोलिसने सांगितलं आम्ही नाही म्हणत नाही, कस्टमच्या माणसांनी सांगितलं तर आम्ही नाही म्हणत नाही, इन्कम टॅक्स कमिशनरने आम्ही सांगितलं काही पासेस फाटवता आम्ही नाही म्हणत नाही, कारण आमचे अकाउंट त्याच्याकडे जात असतात. तर तो थोडासा व्यवहारिक दृष्टिकोन आम्ही ठेवतो.
पण असा व्यावहारिक दृष्टिकोन साधारणतः 1500 याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिमेंटरी असत नाही. दिल्लीमध्ये साधारणतः कॉम्प्लिमेंटरी पासेस 25 ते 30 हजार द्यावे लागतात. आता 25 ते 30 हजार फुकट तुम्ही पासेस द्यायचे आणि ही अनेक वर्षाची सवय आहे. त्यामुळे साधारणतः त्या क्रिकेटमध्ये जे सहभागी झालेले आहेत, आता मी मुंबईचा अध्यक्ष आहे. मुंबईमध्ये आम्ही आमच्या कमिटीच्या लोकांना काही कॉम्प्लिमेंटरी पासेस देतो, पण बाकीचे त्यांना विकत घ्यावे लागतात. दिल्लीमध्ये विकत घ्यायची काही सवय नाही, ठीक आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये तिथं हे कॉम्प्लिमेंटरीचं फार मोठं आहे. आणि ती कमिटी जी सगळी आहे ती अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देणारी आहे. अरुण जेटली त्याचे अध्यक्ष आहेत, ते काही डे टू डे हे बघत नाहीत. हे अध्यक्षाचं काम नाही. अध्यक्षाचं BCCI हजर राहणं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्यासाठी मदत करणं, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. पण कोणाला किती पासेस द्यायचे किंवा कुठल्या दुकानातून माल खरेदी आणायचा हे काय अरुण जेटली बघत नाही. दुर्दैवानं त्या असोसिएशनमधल्या काही लोकांनी खोटी बिलं दाखवली असं दिसतंय. मला नक्की माहिती नाही. जे TV वर किती आधारनी पत्ते बित्ते सांगितले आणि दाखवले त्याच्यातून असं दिसतंय. आणि कीर्ती आझाद हे गेली 4-5 वर्ष आम्हाला लोकांना सांगत होते की इथं असं चाललेलं असं चाललेलं आहे. पण आम्ही जनरली इंटरनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये इतरांच्या हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे आम्ही कधी केलं नाही. पण आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की अरुण जेटली असल्या गलीचे काम कधी करणार नाही. ते असल्या चुकीच्या रस्त्याला जाणारं ग्रस्त नाही, त्याला काही फजलेलं नाही. त्याच्याबरोबरच्या काही लोकांनी त्यात चुका केलेल्या असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवायला असं पाहिजे होतं. ही गोष्ट काही प्रमाणात खरी आहे, पण व्यक्तिगत त्याच्यावर जो त्यांचा हल्ला केला जातो, माझ्या मते ते काही न्यायाचं नाही आहे. आता राजकारणामध्ये एखाद्या मंत्र्याला ठोकायची संधी मिळाली तर विरोधकांनी ती संधी सोडायची नाही, ही भूमिका घ्यायची असते. हे तत्व मान्य झालेलं आहे. त्यामुळे आता कदाचित ही भूमिका घेतलेली असेल. पण मला स्वतःला असे व्यक्तिगत हल्ले करणं पसंत नाही. ते विधिमंडळाने ठराव केले आणि त्यामुळे ती राज्य व्हायला काही हरकत नाही अशी भूमिका आम्ही घेतली. ती गोष्ट विदर्भाच्या संबंधीची. आता प्रश्न असा आहे की विदर्भ किंवा मराठवाडा हा आत्ता संकटात विशेषतः मराठवाडा सापडला आहे, तो दुष्काळामुळे सापडलेला आहे. कारखानदारी मराठवाड्यामध्ये किती वाढली ही जर तुम्ही एक 30 वर्षांपूर्वी 40 वर्षांपूर्वीची साखर कारखानदारीची एकंदर संख्या मराठवाड्याची बघितली आणि आजची जर बघितली त्यावेळेस 5 असतील तर आज 50 आहेत. हा इतका फरक झालेला आहे. हे ठिकठिकाणी झाले, पारवदारीचे प्रकल्प झाले. प्रश्न असा आहे की एखाद्या वर्ष पाऊसच पडला नाही, धरणात भरली नाही किंवा लागोपाठ 2-3 वर्ष असं झालं तर साहजिकच एखाद्या परिसरावर परिणाम होतो. आणि ते त्या भागात अधिक झालेलं आहे. तुलनात्मक मराठवाड्यामध्ये विदर्भाच्यापेक्षा सुद्धा दुष्काळी परिस्थिती अधिक गंभीर आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण प्रामुख्यानं धरणाचे प्रकल्प, आता जायकवाडीसारखं धरण महाराष्ट्रातलं क्रमांक 1चं धरण आहे. ते धरण होऊन किती वर्ष झाली, पण जायकवाडीमध्ये पाणी सारलं नाही. आता आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती.
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दादासाहेब सोनवणे यांचे लिखित शून्यातून शोषितांकडे या आत्मचरित्राचं प्रकाशन 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलं. समाजामध्ये जाती व्यवस्था आहे, प्रत्येक जातीमध्ये ब्राह्मण्य आहे, त्यामुळे बिनजातीची माणसं प्रत्येक जातीमध्ये निर्माण होण्याची गरज आहे, असे मत 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं. दादासाहेब सोनवणे यांच्या शून्यातून शोषितांकडे आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी समाजवादी नेते भाई वैद्य, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर, नगरसेवक रवींद्र माळवदकर, सुशीला नेटके, सम्यक संमेलनाचे संयोजक परशुराम वाडेकर, दलित स्वयंसंघाचे सोपनराव चव्हाण, हाजी नथाब, भाई कात्रे, बाळासाहेब कांबळे, दादासाहेब सोनवणे, शोभा सोनवणे, भारत वैरागी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी आपली भूमिका व्यक्त केली. अण्णाभाऊ साठेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, फुलेशाह आंबेडकरांचा विचार पेरणाऱ्या, या सुपुत्राला जन्म देणाऱ्या आदरणीय दादासाहेबांच्या मातुश्रींना मी आपल्या साक्षीने मी विनम्र आहे. अशा प्रकारचं भव्य दिव्य रूप द्यावं म्हणून संघर्ष करणारे दादासाहेब, महानगरपालिकेचा आणि दादासाहेब सोनवणे यांच्या संबंध कार्यकर्त्यांचा ज्यावेळेस संघर्ष निर्माण झाला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या संदर्भात, त्यावेळेला आंदोलन करणारे, किंबहुना काही वेळेला तोंडाला काळी पट्टी बांधून मोर्चा करणारे, उपोषण करणारे, किंवा अनेक वेळेला मोर्चामध्ये संबंध आयुष्य घालणारे आणि अण्णाभाऊ साठेंच्या ध्येयवादाला न्याय देत असताना स्वतःच्या समाजातील शिकलेल्या आणि न शिकलेल्या तरुणाईचा स्पंदन जाणून घेऊन शिकलेल्या तरुणांना, नोकरी लागलेल्या तरुणांना, त्यांच्या अशिक्षित तरुणांची जबाबदारी घेण्याच्या संदर्भात एक संवादी पर्व मध्यस्थ म्हणून उभे करणारे दादासाहेब. अण्णाभाऊ साठेच्या नावानं वाचनालय, ग्रंथालय किंवा अभ्यासिका चालवून तिथे वाचनाची सोय करून देणारे दादासाहेब. अण्णाभाऊ साठेंच्या स्मरणार्थ 306 व्याख्यानांची मालिका पंचमी विधायकता आहे, तिच्याशी संवाद करत असताना, तिच्यातलं चांगुलपण स्वीकारत असताना, ज्या हसऱ्या मुखाचा, ती हसरं मुख हे नाटकी चेहरा नाहीये, दादासाहेबांचं मन हसतं म्हणून त्यांचा चेहरा हसलाय. हे मनाचं हसरेपण हे संस्कारातून आणि प्रगल्भतेतून येत असतं. दादासाहेब अनुभवानं प्रगल्भ झाले. दादासाहेबांचे मार्गदर्शक अण्णाभाऊ आहेत, उस्ताद आहेत, लहुजी उस्ताद आहेत, बाबासाहेब फुले आहेत, शाहू महाराज आहेत, कदाचित गांधी असू शकतात, कदाचित आगरकर असू शकतात. या सर्व परिवर्तनवादी परवांच्या सर्व संस्कारांच्या जरी असलं तरी मातंग समाजाच्या संबंधात त्या गाभ्याचंही हे आत्मचरित्र आहे. हे मातंग समाजाचं आत्मचरित्र आहे. किंबहुना अण्णाभाऊ साठेंचं मर्यादित चरित्र सुद्धा या एका प्रकरणामध्ये आलेलं आहे. आणि लहुजी उस्ताद यांचंही छोटंसं चरित्र जे यांच्या आत्मकथेचा अविभाज्य भाग झालं. एखादी ठसणारी अशा प्रकारची मूर्ती प्रभाव त्या संबंध योगदानावरती जशी आहे तशी अण्णाभाऊ साठे यांच्या लाल बावट्यानं प्रभावित झालेल्या कम्युनिझमच्या विचारावरती सुद्धा आहे. अण्णाभाऊ साठेंचा जन्मसंदर्भ मातंगांचा, पण विचाराचा संदर्भ कम्युनिस्ट चळवळीचा. कम्युनिस्ट चळवळीनं अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि गव्हाणकरांची शाहिरी अनुभवली. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात त्यांचा डब तिथे कडाडला, शाहिरी गाजली, मातीची कण सगळी जिवंत झाली, माणसं जिवंत झाली आणि भांडवलशाहीच्या मरण यात्रांना संबंध तिथे एक बुलंद अशा प्रकारचं चॅलेंज या 3 शाहिरांच्या बुलंद आवाजातून आणि संबंध लेखनातून निर्माण झालं. शाहीर अण्णाभाऊंची लेखणी अनेक वगनाट्यातून, अनेक कराठी वाङ्मयामध्ये 1960च्या सुमारास अण्णाभाऊ साठेंचं कादंबरी वाङ्मय हे मराठीतलं सर्वश्रेष्ठ मानदंडात्मक कादंबरी वाङ्मय. याबद्दल माझ्या मनात केव्हाच शंका नाही. अण्णाभाऊ साठेंवरती आमच्या दादासाहेबांच्याकडे मी
203 क्रमांकाचं भाषण मी द्यायला गेलो होतो. त्यानंतर मी अण्णाभाऊवरती पुस्तक लिहिलं आणि 1 महिन्याच्या आत ते पुस्तक आता पुढे येणार आहे. त्याच्यामध्ये हा विचार मी मांडलेला आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे 15व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचं उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत राजकारणी व साहित्यिक यांच्यात सलोख्याचे वातावरण होते. आताच्या पिढीतील राजकारणी, कलावंत व साहित्यिकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे 15व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे, कवी फमू शिंदे, स्वागताध्यक्ष नगरसेवक दिलीप बराटे, गरवारे बेस्टरचे SP रायकर, गरवारे ट्रस्टचे पंकज ठोंबरे, काका चव्हाण, रुपाली चाकणकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामदास फुटाणे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांना ऐकायचं हे अनेक वर्षापासूनचं स्वप्न आज दिलीप भाऊ तुम्ही पूर्ण केलं, त्याबद्दल मी माझ्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. खरं तर हे पुण्याच्या नगरीमध्ये, ही पुण्यनगरी शिक्षणाची राजधानी, साहित्याची राजधानी, कलेची राजधानी म्हणून आपण राज्यभर देशभर याची ओळख आहे. आणि अशा या पुण्यात सलग 15 वर्ष अखंडितरित्या असं साहित्य आणि कवी कलावंत संमेलन भरवत राहणं हे खरंच आव्हान आहे. आणि ते आव्हान साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने या ठिकाणी 15 वर्ष पेललं. त्या सर्व साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या मी मनापासून आभार मानतो. सलग 3 दिवस, आज खरं तर शुक्रवार, शनिवार, रविवार या कार्यक्रम पत्रिकेवर जर आपण नजर मारली तर एवढे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी या साहित्यिक कलावंत संमेलनामध्ये ठेवलेले आहेत. या आपल्या महाराष्ट्राला साहित्याने कलेचा अत्यंत प्राचीन इतिहास आहे. एक फार मोठा समृद्ध वारसा या ठिकाणी लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वरापासून, तुकाराम महाराजांपासून, आचार्य आत्रेपासून, पु ल देशपांडेपासून अनेक मान्यवर साहित्यिकांचा वारसा या राज्याला मिळाला आहे. त्याचबरोबरीने कलावंतांच्या बाबतीत सुद्धा आपण जर विचार केला, या देशातला पहिला चित्रपट ज्या दादासाहेब फाळकेंनी या ठिकाणी निर्माण केला, त्यांची ही महाराष्ट्र भूमी, ज्या ज्ञान सम्राज्ञी म्हणून लता दीदींना सबंध जग ओळखतं, त्यांचे जन्म ही महाराष्ट्रातली आपली भूमी. आणि असा एवढा मोठा साहित्यिक आणि कलावंतांचा इतिहास आणि तो वारसा आपल्या राज्याला असताना असा कार्यक्रम पुण्यामध्ये सलग 15 वर्ष होतो. आणि हळूहळू या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. आणि आज सबंध राज्यभरातून, खेड्यापाड्यातून या ठिकाणी साहित्यिक आणि कलावंत येतात आणि त्यांचा गुणगौरव आणि त्यांना व्यासपीठ मिळवून द्यायचं काम या ठिकाणी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान करत आहे. हे माझ्या दृष्टीने नक्कीच आमच्यासारख्यांनी सुद्धा या बाबतीतला विचार करण्यासारखा आहे. खरं तर या महाराष्ट्राला राजकारणाची, साहित्यिकाची, राजकारण्यांची आणि कलावंतांची ही अतूट जोडी सुद्धा काही नवीन नाही. पण आमच्या पिढीमध्ये हे कुठंतरी याला बगल दिली जाते. ती बगल आजच्या पुढाऱ्यांकडे साहित्यिक वळवायच्या बाबतीत बगल दिली जाते की कलावंतांनी पुढाऱ्यांच्या जवळ गेलं नाही पाहिजे याच्यासाठी जाते का खरंच पुढाऱ्यांना या दोन्ही गोष्टीकडे पाहायची वेळ नाहीये हे नेमकं कळत नाही. आणि आज खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं
मी तो एक इतिहास जो आम्ही वाचत आलो, मग यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून साहित्यिकांचे आणि कलावंतांचे जे काही संबंध आपण महाराष्ट्राने पाहिले, आदरणीय पवार साहेबांचे साहित्यिकांचे आणि कलावंतांचे जे काही संबंध आपण पाहिले, अशाच पद्धतीनं सुद्धा 21व्या शतकामधल्या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या नव्या पिढीतल्या सामाजिक आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं आणि साहित्यामध्ये आणि कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उमद्या कार्यकर्त्यांचं सुद्धा कुठेतरी एक व्यासपीठ येऊन एकत्र येऊन राजकारणात साहित्याचा परिणाम कसा होऊ शकतो ऐकायला मिळेल. त्यावेळेस ही माध्यमं नव्हती, मीडिया नव्हता, सोशल. गेल्या दशकात सगळं जग त्या टीव्हीच्या खोक्यात, इतकंच काय आता साध्या मोबाईलवर आल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून लोकांचं सामान्य ज्ञान हे उंच होत गेलं, वाढत गेलं, आणि आम्ही लोक मात्र आमच्या कथा कवितेपुरतेच मर्यादित राहिलो. समाजाची उंची वाढत चालली आणि अध्यक्षाची उंची त्याच्या साहित्य कलाकृतीपुरतीच मर्यादित राहील. त्यामुळे गेल्या 10-20 वर्षात एखादा असाही अध्यक्ष नाही झाला की ज्याचं लक्षात राहील भाषण खूप वर्ष लागतात. हा एक खूप फरक मोठा जाणवत येत आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की साहित्यिकांची मुलं इंग्रजी माध्यमात गेली, श्रीमंतांची मुलं इंग्रजी माध्यमात गेली. आता जिल्हा परिषदांच्या शाळेमधून आणि नगरपालिकेच्या शाळेमधून गरिबांची मुलं शिकताना दिसतात. मराठी जगवण्याची जबाबदारी फक्त त्यांच्यावर आलेली आहे त्या ठिकाणी. आणि सगळी माध्यमं का इंग्रजी माध्यमाकडे गेल्यामुळे मराठी पुस्तकं वाचेनसे झाली. मी वयाच्या 12व्या वर्षापासून नवयुग वाचत होतो, जामखेडच्या लोकमान्य वाचनालयात जात होतो. तिथं आचार्य आत्रेंचं मी कसं झालो हे पुस्तक वाचलं आणि मलाही असं वाटलं की आपण चित्रपट क्षेत्रात जावं, नाट्य क्षेत्रात जावं, साहित्यिक व्हावं. परंतु ते खेड्यात राहून शक्य नव्हतं, म्हणून मी गाव सोडलं आणि मुंबईत आलो. आणि मुंबईत गेल्यानंतर मात्र जामखेडसारख्या दुष्काळी भागातून आल्यामुळे भारत विरुद्ध इंडिया हा संघर्ष 62 साली डोक्यात पेटलेला होता की त्या ठिकाणचं जीवन आणि या ठिकाणचं जीवन यात किती फरक आहे. साहित्य वाचण्याची गोडी होतीच. वाचन संस्कृतीमुळे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण होते, जगण्याचं बळ मिळते, मातृभाषा ही जगण्याचं बळ देते. मी जसं एका पुस्तकामुळे गावाबाहेर पडलो, ती वाचन संस्कृती जतन करण्याचं काम ही अशी अशी छोटी संमेलनं करत असतात. आणि म्हणून या संमेलनाचं महत्त्व फार वेगळं आहे. विशेषतः आपण साहित्यिक आणि कलावंत असं याचं नाव ठेवल्यामुळे आपण फक्त साहित्यिकापुरतं मर्यादित नाही आहे. उद्या आपल्या इथे लावणीसुद्धा या स्टेजवर ऐकायला मिळणार आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून 50,000हून अधिक सूर्यभक्तां सूर्यनमस्काराचा आविष्कार सूर्यवंदन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधत पुण्यातील कोथरूड व्यासपीठाच्या वतीनं 50,000हून अधिक सूर्यभक्तांचा एकत्रित सूर्यनमस्काराचा आविष्कार सूर्यवंदन या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी दिली. कोथरूडमध्ये पहिल्यांदाच योगगुरू श्री स्वामी रामदेव यांच्या उपस्थितीत हा सूर्यवंदन कार्यक्रम होणार आहे. पौळ रोडवरील हॉटेल किनारा इथल्या 50 एकर जागेत येत्या 10 ते 14 जानेवारीला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती श्याम देशपांडे यांनी यावेळी दिली. ठरवलेलं आहे 50,000 तरुण तरुणी आणि नागरिकांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार एकत्रित स्वरूपात घालावेत आणि एक विश्वविक्रमाची बरोबरी त्यामधून करण्याचा आमचा मानस आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभागी होता यावं म्हणून आम्ही मिस कॉल नंबरची फॅसिलिटी दिलेली आहे. 90 15 55 75 76 या नंबरवर मिस कॉल देऊन आम्ही नोंदणी करणार आहोत आणि त्याचबरोबर याचा आम्ही ॲपसुद्धा डेव्हलप केलेलं आहे. अँड्रॉइड मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जाऊन सूर्यवंदन टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑपरेशन 5000 या योजनेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन 5000 या योजनेचा शुभारंभ रविवारी करण्यात येणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याला शुभारंभ होईल. ऑपरेशन 5000 ही योजना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या असलेल्या योजना गरीब व गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं काम मनापासून प्रामाणिकपणाने करते. 1 जानेवारी 2016 तर 31 जानेवारी 2016 असा या योजनेचा कालावधी आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सदर योजनेमधील रुग्णांचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र यांच्यासह आदी कागदपत्रांचं पूर्तता करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत त्या गरीब गरजू लोकांपर्यंत जात नाहीत, त्यांना माहिती होत नाहीत. त्या सगळ्या योजना या शिबिरामध्ये त्या योजनेचा वापर करून प्लस काही संस्था आहेत, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था आहेत, अशा काही संस्था की ज्या नेहमी अशा हेल्थ या विषयावरती नेहमी मदत करतात. असं संपूर्ण महाराष्ट्रभरातनं प्रत्येकाचं यामध्ये बोलणं करून पर पेशंट ते काय मदत करतील अशा पद्धतीने करून तो सगळा तपासणीचा खर्च इव्हन पेशंट त्याच्या घरापासून ते हॉस्पिटलपर्यंत आणि हॉस्पिटलला ऑपरेशन झाल्यानंतर परत घरापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा या योजनेतनं आपण कसं करता येईल असा प्रयत्न आपण निश्चित पद्धतीने करणार आहोत. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता.
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डेक्कन जिमखानाच्या क्लबतर्फे 15व्या महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याने रशियाच्या विक्टोरियाचा पराभव करून विजेतेपद मिळवलं. डेक्कन जिमखाना क्लबतर्फे आयोजित 15व्या $25,000 NECC ITF महिला टेनिस स्पर्धेत बेलारूसच्या आर्याना सल्बेटनिका हिने रशियाच्या विक्टोरियाला 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपदाचा मान मिळवला. डेक्कन जिमखाना क्लब टेनिस कोर्टवर झालेल्या स्पर्धेचा अंतिम सामना जोरदार गाजला. आर्यानाच्या वर्चस्वाने केवळ 64 मिनिटांमध्येच तिने हा अंतिम सामना जिंकून विजेतेपद मिळवलं. अंतिम सामन्याच्या सुरुवातीला चुरशी झाली. पहिल्या गेममध्येच विक्टोरियाने आर्यानाची सर्व्हिस भेदली तर दुसऱ्या गेममध्ये आर्याने विक्टोरियाची सर्व्हिस ब्रेक केली. तिसरा गेम ड्यूसपर्यंत रंगला व यामध्ये आर्याने आपली सर्व्हिस राखली. चौथ्या गेममध्ये आर्याने विक्टोरियाची सर्व्हिस ब्रेक करून 4-1 अशी आघाडी घेतली. त्यामुळे 6-3 आणि 6-4ने तिने पराभव केला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण NECचे सरव्यवस्थापक BSR शास्त्री, डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस अजय गुप्ते, आर्यनमॅन डॉक्टर कौतुभ लाडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. MSLचे सचिव सुंदर अय्यर, MSLचे राजकुमार चोरडिया, स्पर्धेचे संचालक नितीन जोशी, ITF निरीक्षक शीतल अय्यर व क्लबचे टेनिस सुधीर रानडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या आर्यानाला करंडक $29,000 आणि 50 ITF गुण व उपविजेत्या विक्टोरियाला करंडक $2,090 आणि 34 ITF गुण देण्यात आलं. I request the dignitaries to please come on the podium. To please present the bouquet to our sponsors. He is the first Indian Ironman to be a certified coach. Mr. Lankar has completed his education from the John Hopkins University in the USA. Fantastic dance coach. I will not to watch it. अडकड थोडं इकडे या. अडवं हां that's it. Okay, thank you. You had fantastic dance coach. I think all of us are happy to see you the way you hit the ball. Very good. And I wish you all the best for the future. Thank you. याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपलं. नमस्कार.